नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर गणेश. आपली भरली होती बघा चेन्नईला ट्रिप, पण आपण रात्री आलो तू गावाला. मग काय म्हणलं आपलं गावात ना कपडे बिपडे वर्दी घेऊन जावं दोरीत. मग काय निघलो आज, कारण सकाळ सकाळी मावल्याला फोन केला पण माऊली म्हणला मी आलो इकडं ज्योत न्यायला. तेवढ्यात आलता पण मला बी टाईम झाला, त्यामुळे आपण काय बघा थांबलो नाही. मग तेवढ्याच बघा आपण पोहोचलो बघा विजापूरच्या पाठीमागं तिकोट्यापाशी. मग तेवढ्यात लागल्या होत्या आपल्याला भोका. मग आपल्याला घरनं जेवण दिलं टाकीनं, चपात्या दिलत्या 10-15, उसळ वगैरे चटणी वगैरे दिलती. मग काय म्हटलं आता जेवल्याशिवाय काय नाही काय नको म्हणलं, आपलं जेवण निघावं. कारण आपल्याला फूड लागणार होती बॉर्डर कर्नाटक, त्यामुळं आपल्याला वर्दी पण चेंज करायची होती आणि जेवण बी आपलं भुका लागले त्यामुळे करत होतो. मग काय म्हटलं पटापटा जेवण करून, कारण उद्या आपल्याला चेन्नईमध्ये गाडी खालीच करायची होती. आपल्याकडं आहे त्यात 2 डिलेवरी. मग काय बघा आपला लावला दणका जेवणावर आपलं. म्हणलं आपलं पटापटा खाऊन आपलं दूरीत निघावं चेन्नईच्या दिशेने. कारण पुढं आता टाईम घालवला का पुढं मग रात्रभर गाडी चालवावं लागते, त्यामुळं वेळ वाया घालवून चालत नाही. मग काय गाड्यानं बघा घातली की वर्दी, म्हणलं वर्दी घालून एकदा सीट बेल्ट टाकला म्हणजे टेन्शन आपलं झालं दूर. तेवढ्यात बघा आपण पोचलो बघा हे आलमट्टी डॅम पाशी. आलमट्टी डॅम भरलंय आता फुल बघा, फुल भरून वाहतंय. काय मग म्हटलं त्याचा पण व्हिडिओ थोडा घ्यावा म्हटलं व्हिडिओमध्ये. मग काय बघा आलो लगेच. मग आपल्याला लावलं तोपर्यंत एनर्जी संपली होती. मग एनर्जी म्हणलं दणका लावूनच म्हणलं जावं पुढं, त्याशिवाय गाडी काय पोचणार नाही. तेवढ्यात आलं बघा हे तुंगभद्रा डॅम आलं बघा. मग काय म्हणलं त्याचा पण व्हिडिओ घ्यावा. असं करत करत आपल्याला बघा हॉस्पिटल वालंडायलाच बघा झाली रात्र. मग गाडी पोचलाय बघा आता चित्रदुर्गेच्या आसपास बघा. मग काय म्हणलं 80त 5 टाकून आपल्याला कुठंतर आता 3 वाजेपर्यंत गाडी चालवून कुठंतर मुक्काम ठोकला पाहिजे. मग काय आपला 80त धरली होती गाडी, पण चित्रदुर्ग काय 5 होईना बघा. तरी पण आपलं लाईटी लावूनच आपला गाडी चित्रदुर्गेच्या आसपास पोचलाय बघा. मग काय म्हणलं बरं झालं देवा आपलं आज काय लवकर पोचलोय. ह्याच्या अगोदर कधी एवढं लवकर पोचलो नव्हतो इथं, कारण आपल्याला इथं 12-1 वाजलेले असतेच कंपल्सरी. मग रात्री बघा कोलार पास करून आपण झोपलो 12च्या पेट्रोल पंपावर. मग काय म्हटलं आपलं आता फ्रेश होऊन आपलं निघावं चेन्नईच्या दिशेने, कारण आपल्याला आज होत्या 2 डिलेवरी, त्यामुळं आज गाडी खालीच झाली पाहिजे. मग काय बघा सकाळी बाबा फ्रेश होऊन नाश्ता करून मग काय दोरीत निघाला बघा. म्हटलं आता निघलं तरच आजच्या आज म्हटलं 2 डिलेवरी होतेल्या, कारण म्हटलं टाईमपास जर करत बसलं तर आज काय 2 डिलेवरी होणार नाही त्या. मग काय गाड्यानं टाकलाय टाप बघा, गड्या 80 शिवाय धरतच नाही. मग काय दुधाच काढत गडी चालला चेन्नईकडे. तेवढ्यात बघा आपण पोचलो बघा वेल्लोरच्या तिथं. मग काय म्हणलं आपलं आलोय आता काय टेन्शन नाही आपल्याला. मग काय दुधाच काढायला चालू केला बघा. तिथं कसं आहे आता इकडं गरमी आहे, एवढी बोलायचं काम नाही. डायरेक्ट 1-2 ड्रेस लागतोच बघा दिवसातनं. मग बघा आपण पहिली डिलेवरीच्या ठिकाणी आपण पोचलो होतो. कंपनी बघा डायरेक्ट 2 किलोमीटर खाली गेट आहे, 2 किलोमीटर पुढं कंपनी आहे. मग कंपनीत पोचलो होतो बघा. लय डोक्याला ताप झालता आज, कारण 2 डिलिव्हरी द्यायच्या तेव्हा. मग काय असं करत करत बघा आपण एंट्री मारली होती कंपनीमध्ये, आणि त्यांनी काय मोबाईल घेऊ दिला नव्हता. आपल्याकडे होतं 3 मोबाईल, त्यातलं एक आणलं 2. कंपनी तर रगेल झार दिसते बघा, पण गाडी कुठं खाली होती ती काय माहीत नाही आपल्याला. काचा जायत्या बघा, नुसत्या ग्लास रगेल छार जायत्या. ही काय कंपनी नवीन झालती जंगलात होते बघा. मग तेवढ्यात तिकडे गेलो, त्यांनी म्हणले इकडं नाही गाडी तिकडं खाली होती. मग गाडी माघारी गेलाय बघा. ग्लासमध्ये कशी आपली गाडी दिसते, तुम्ही माणसाला दुसऱ्याची गाडी आहे ती आपलीच गाडी आहे बघा दिसते ती. मग काय बघा चाललोय बघा दुसऱ्या साईडला, त्यांनी सांगितलं स्टोअरला जावा. मग काय गाडी बघा ही अण्णा बंडे मागणं आलता आपली, पण एमएची गाडी असल्यामुळे आपली काय लवकर खाली केली नाही. अण्णा बंडीची आपल्या पाठीमागणं गाडी खाली करून गेला बघा. तेवढ्याच बघा ही जंगलात आपल्याला रस्ता लागला. आपण चाललो होतो दुसऱ्या डिलिव्हरीला. हे काय जंगलात रात्री काय मॅपनं गंडल होतं आपल्याला. म्हटलं तर अडाकली काय, पण आपण चाललो ट्रॅक्टर त्यामुळे आपल्याला काय अडचण नाही बघा. मग ट्रॅक्टर चाललं गाडी चालवतो मग आपली बिडाकली तर. मग काय असं करत करत गडी बघा जंगलातनं बाहेर निघायला गेली. लय डोक्याला ताप हो, कारण टेन्शन होतं. म्हणलं कोणा आडव बिडवतं काय गडी कोणा असता, पण तसा काय विषय झालेला नाही बघा. अजून 2-3 किलोमीटर आपल्याला काय हायवे लागत नव्हता. तेवढ्यात बाहेर आलो का बघा ही जंगलातनं हायवे केला ही गड्यानं 4 पदरी. मग जरा जीवा आला. म्हणलं आता काय टेन्शन नाही, म्हणलं 80त 5 टाकायची दुरीत निघायचे. गाड्याने बघा इकडं आंबन बिंब लावल्यात लय भारी झाडं आहे ती बघा. मग तेवढ्यात आपल्याला जोडदार एक गेला बघा अण्णा बंडी, तेव्हा तिथं होता खाली करायला. मागणी येऊन गाडी खाली करून चालला बघा. तेवढ्यात म्हणलं आता इकडचा व्हिडिओ घ्यावा चेन्नई रिंग रोडचा. चेन्नई रिंग रोडला आपण पोचलोय बघा.
मग म्हणलं काय एकदाची व्हिडिओ घेऊन आपलं मोबाईल ठेवा खाली. मग तेवढ्यात बघा हे आलं बघा चेन्नईमधलं महेश्वरी ट्रान्सपोर्ट. मग म्हटलं ट्रान्सपोर्टचा बी थोडासा व्हिडिओ घ्यावा, कारण आपण इथंच गाडी थांबवतो बघा. हे आपलं आहे पार्किंग. आणि अख्ख्या साऊथ लाईनमध्ये वाटतंय मला बघा एवढंच ऑफिस असेल. इथं सुविधा बिविधा झोपाय बिपाय 100 लोक झोपू शकतात. मग काय तेवढ्यात साजनबाई मला चल चेन्नईमधनं फिरून या गणेश. मग बा साजनबाईंनी चाललो आहे चेन्नईला फिरायला, कारण साजनबाईला घ्यायचं तर सामान बघा डीमार्टमध्ये. त्यामुळे म्हणला जाऊन येऊया आपण डीमार्टमध्ये. मग म्हणलं आपण बघून पण संध्याकाळी कशी कशी काय चेन्नई दिसते. मग काय गाडीवर चाललो 2 जण आम्ही. त्याला म्हणत नको, पण म्हणला चल जाऊन येऊया काय करू तिथं बसून. मग काय आपल्याला काय जोडदार कुठलंही भेटतात बघा. ह्यो गडी आहे बघा आसामचा हिता आहे आपलं, नोकरी करतो बघा सिक्युरिटी गार्डची. मग बघा कशा गाड्याने लाईटिंग बिटिंग लावले राडाच दिसतोय बघा. मग काय म्हणलं तेवढं तर आपण व्हिडिओ थोडासा काढावं म्हणलं साजनबाईचा विजा. साजनबाई म्हणाचा कशाला काढतो व्हिडिओ, राहू दे. अरे म्हणलं मी ब्लॉग बनवायला लागलो या, यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब कर. मग बघा 2 जण चाललो जोडीनंच दोहा काढत. गड्यानं बी 80 धरले बघा गाडी बी दोहाच काढतो या आपण, गाडीचं दोहा काढतो तसा. तेवढ्यात बघा आपण मारली ती एंट्री चेन्नईमध्ये रिंग रोडवरनं उतरून खाली. तुम्ही म्हणणार तर ही रिंग रोड फुटला नाही, कुठला रिंग रोड म्हणून सांगतो. हे असंच आहे बघा काम सगळीकडे. आता पावसामुळे सगळीकडे रस्ता झाला आहे खराब. मग बघा आपण एंट्री मारतोय बघा चेन्नईमध्ये. एवढं काय असं हे नाही, पण तरी पण आपलं म्हणलं जाऊन यावं म्हणलं कसं कसं आहे बघून, कारण दिवसात बघण्यात रातचा बघण्यात फरक आहे हो. मग गडी बघा डीमार्टला घेऊन चालला होता. तेवढ्यात बघा पुढं डीमार्ट येतंय बघा. ही काय म्हणसाल तुम्ही काय विषय आहे. इकडं ही देवासारखं दिसतं, ही बिल्डिंगच आहे त्या बघा, बाकी काय नाही बघा. तेवढ्यात डीमार्टमध्ये आलो की बघा. मग म्हणलं डीमार्टमध्ये पण व्हिडिओ काढावा म्हणलं. साजनबाई पळतच भावा गेला सामान घ्यायचं होतं. मग काय म्हणलं आपला बी एक व्हिडिओ घ्यावा की म्हणलं. ही काय तर म्हणसाल ही दूध आहे बघा, हे पाणी ओतलं का ह्याचं दूध होतं आहे बघा. लय सिस्टीम आहे हो इकडं चेन्नईमध्ये. मग म्हटलं आपलं साजनबाईला दावा, साजनबाई घेतो तर दावे वगैरे. व्हिडिओ आवडला असतो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब.